मी काश्मीरमधल्या पहलगाम भागात आहे. 22 एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पर्यटन आहे ते या ठिकाणी ठप्प पडले. ओसाड रस्ते या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीने हे ओसाड रस्ते पडलेले आहेत. कधी काळी गजबजलेलं हे काश्मीर हे पहलगाम आता मात्र या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर महिना झाला या ठिकाणी जे रस्ते आहेत ते संपूर्ण सुनसान आहेत. संपूर्ण व्यवस्था आहे ती ठप्प पडलेली आहे. पर्यटन सर्व ठप्प पडलेलं आहे. त्यामुळे इथल्या रोजगारावर देखील परिणाम झालेला आहे. घोडेस्वारांचा असेल, इतर छोटे मोठे व्यवसाय असतील, या सगळ्यांवरच याचा परिणाम झालेला आहे. आपल्यासोबत घोडेस्वार आहेत. ते घोडे या ठिकाणी त्यांचे होते. मात्र ज्या ठिकाणी आता या पद्धतीत हल्ला झाला त्यानंतर त्यांचा देखील आता व्यवसाय आहे तो बंद पडलेला है. चाचा क्या कहोगे, जिस तरह से ये दहशतवादी हल्ला हुआ उसके बाद आपका जो घोड़ेसवार था वो सब बंद हो गया, अभी क्या है? अभी पूरा बेकार ही, यहाँ पे पूरा ठप हो गया कार. यहाँ पे कोई आप देखा है कोई टूरिस्ट है इधर? कोई टूरिस्ट देखा है आप इधर? कोई टूरिस्ट नहीं आता है इधर उस दिन से जिस दिन से ये घटना हुआ. यहाँ पे आप क्या काम कर? मैं भी घोड़ा चलाता हूँ. यहाँ से मैं भी जाता है, अमरनाथ भी जाता है और इन 2-4 पॉइंट है यहाँ मतलब घूमने का है, वहाँ पे भी हम जाता है. पूरा अच्छी तरीके से जब ये आता है, मेहमान लोग आता है, टूरिस्ट लोग आता है, हम उसको अच्छी तरीके से घुमाते हैं. हम भी उम्मीद से रहता है जब वो लोग आता है इधर हम भी यहाँ कमाते हैं, वो भी खुश रहता है, हम भी खुश रहता है. जिस दिन से ये घटना हुआ है उस दिन से यहाँ पूरा ठप हो गया कार. किसी के पास मतलब 10 रुपये नहीं कमाया उस दिन से. देखो अल्लाह ऊपर वाला देखता है, वो सबका रिज़िक देता है, मगर जो ये इंसानियत का एक इंसान ने जिसको कत्ल किया था उसने आलमी इंसानियत का कत्ल किया था. उसका घोड़ा किधर है? सब क्या अभी क्या कर रहे हो? हमारा घोड़ा है अभी वो ऐसा ही हमने घास खाने के लिए छोड़ा था. आप देखो इधर कोई घोड़ा है रोड पे या होटल के सामने, मतलब वो सीट लगा के हमने उसी दिन उसको छोड़ा है जिस दिन से ये घटना हुआ. यहाँ पे अभी कमाने के लिए क्या कुछ करते नहीं है, कमाने के लिए कुछ नहीं है यहाँ कमाने के लिए. हम भी यहाँ उम्मीद से रहते हैं अगर अभी भी मतलब आएगा बाहर से लोग आएगा, मेहमान लोग आएगा, टूरिस्ट लोग आएगा, हम वैसा ही हम उसको घुमाएगा जैसा हम उसको इससे पहले घुमाता है. सरकार से क्या उम्मीद है आपसे? हम सरकार भी ये प्रयास कर रही है कि हम भी टूरिस्ट प्रयास करता है गवर्नमेंट से, आप ये टूरिस्ट भेजो कश्मीर में, आराम से वो घूमेगा. जिसने ये किया था उसको पकड़ो, उसको सज़ा दे दो, अगर मतलब वो हमारे सामने भी उसको लाएगा, जिसको जितना हमारा गुस्सा है मतलब जो मतलब इसके साथ वो वाबस्ते रहता है टूरिस्ट के साथ, अगर वो हमारे सामने भी उसको पेश करेगा हम उसको ज़िंदा जलाएगा. चाहे वो किसी की धर्म भी होगा, मुस्लिम हो, हिंदू हो, किसी की धर्म भी होगा, वो हम उसको ज़िंदा जलाएगा. क्यों? उसने मतलब इतना घटिया हरकत उसने किया था. उसने पूरा कश्मीर को पूरा मुल्क को, कश्मीर तो हिंदुस्तान का हिस्सा है, लेकिन इसका नाम ही कश्मीर मतलब स्टेट हिंदुस्तान का है. आप चाहे मेरठ का होगा, दिल्ली का होगा, आप भी हमारा भाई है, हम भी आपका भाई है. मतलब जिसने एक इंसान को कत्ल किया उसने पूरा आलमी इंसान का कत्ल किया था. बस ये उम्मीद हम गवर्नमेंट से करता है वो वैसा ही मतलब यहाँ टूरिस्ट भेज देगी जैसे वो यहाँ से पहले आता है. 1 महिना झालाय दहशतवादी हल्ल्याला, मात्र जखमा अजूनही तशाच आहेत. या ठिकाणी रोजगार आहे तो बंद पडलेला आहे, व्यापार बंद पडलेला आहे. पर्यटकच येत नसल्यामुळे रोजगारावर याचे परिणाम झालेला आहे. त्यामुळे याआधी जे आम्ही पैसे कमवत होतो, हल्ला झाला त्यानंतर 10 रुपये देखील आम्ही अजून कमवलेले नाहीत. अशा पद्धतीची एक स्थिती आहे. आम्ही खायचं काय, आम्ही कमवायचं काय, या सगळ्याचेच प्रश्न अजूनही त्यांच्यावर आहेत. या जखमा ओल्या आहेत. या जखमा सुकवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, जम्मू काश्मीर सरकार करत आहे, इथल्या टुरिस्ट कंपन्या करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी पर्यटन वाढावं यासाठी जम्मू काश्मीर सरकारने पुढाकार घेतलेला आहे आणि पर्यटन कंपन्या आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करत आहेत आणि हे पर्यटन कसं वाढेल आणि इथला रोजगार जो ठप्प पडला आहे तो कसा सुरू होईल यासाठीचे प्रयत्न हे सध्या सरकार करत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.